नमस्कार मित्रांनो, MPSC ते पॅरा ऑलिम्पिक मधून सिल्वर मेडल जिंकवून देणारे, आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव जागतिक पातळीवर रोशन करणारे कोण आहे ते सचिन खिलारी, ते आपण या व्हिडिओत बघूया। आणि अभ्यास करता करताच मला प्रेमाचा एक ढेकून पण चावला। सर म्हणाल्यानंतर माझी छाती फुगून आली, मला खूप चांगलं वाटायचं। 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी आपल्या गावाच्या शाळेतच घेतलं। लहान असताना दुर्दैवाने त्यांची आई वारली आणि ते जेव्हा 4थी-5वी ला होते तेव्हा दुर्दैवाने त्यांच्या हाताला एक इंजरी झाली। पण घरेलू उपचार आणि देशी उपाय यामुळे त्यांचा हात पूर्ण सडून गेला। डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की तुमचा हात आता कापावा लागेल। अखेर त्यांचा हात कापण्यात आला। नंतर शाळेत त्यांना सगळेजण चिडवू लागले। त्यांना तेव्हा खूप वाईट वाटायचं, पण वडिलांनी त्यांना सांगितलं की जर तुला हे सगळं बदलवायचं असेल तर तुला खूप मेहनत करावी लागेल, खूप अभ्यास करावा लागेल। असं करत करत 11वी-12वी ला ते तालुका स्तरावर शाळेत जाऊ लागले। त्यांच्या गावापासून शाळेचं खूप अंतर होतं, त्यांना चालत सुद्धा जावं लागायचं। 11वी-12वी ला त्यांनी गोळाफेक आणि भालाफेक मधून गोल्ड मेडल मिळवलं। मग त्यांच्या सरांच्या लक्षात आलं की पोरगा तर खूपच टॅलेंटेड आहे। मग त्यांनी त्याला सल्ला दिला आणि सांगितलं की याला पुढेही खूप स्कोप आहे। पण त्यांच्या वडिलांनी पहिलेच त्यांना सांगितलेलं होतं की तुला इंजिनिअरिंग करायचंय, म्हणून दुसऱ्या कशाच्याही नादात तू पडायचं नाही। नंतर वडिलांपासून लपून छपून तरीही ते स्पोर्ट्स मध्ये खेळू लागले। असं करत करत त्यांचं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं। पुढे त्यांनी डिप्लोमाला प्रवेश घेतला। डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी पुण्यातच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं। पण मित्रांनो, सवय ही खूपच वाईट गोष्ट असते। ते पहिल्याच दिवशी कॉलेजला गेले आणि तिथं व्हॉलीबॉलचं त्यांना ग्राउंड दिसलं। पहिल्या दिवसापासूनच ते व्हॉलीबॉल खेळायला लागले, तेही सिनियर पोरांमध्ये। नंतर ते त्या टीमचे कॅप्टन सुद्धा झाले। नंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजला अदर कॉलेजेस समोर रिप्रेझेंट केलं। त्यांचं म्हणणं होतं की पप्पांना फक्त वर्ष कंप्लीट झाल्यावर रिझल्ट पाहिजे, तेही ऑल क्लिअरचा। म्हणून त्यांचे 6 महिन्यात कोणतेही विषय जर बॅक राहिले तर ते वर्ष अखेरीस क्लिअर करत। असं करत करत त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कंप्लीट झालं। नंतर ते पास आउट झाले। मग त्यांनी पप्पांना सांगितलं की मला MPSC करायची आहे। पप्पांनाही वाटलं की पोरगा हुशार आहे, म्हणून काहीतरी अधिकारी नक्कीच बनेल, म्हणून पप्पांनीही काही एवढा नकार दिला नाही। नंतर त्यांचा 2 वर्ष अभ्यास सुरळीत चालला। 2 वर्षानंतर गावाकडे खूप मोठा दुष्काळ आला, म्हणून या दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुण्यातच त्यांनी SK अकॅडमी म्हणून आपली स्वतःची संस्था स्थापन केली आणि क्लास घेऊ लागले। 3-4 वर्ष ते क्लासांमध्ये असे गुंतले की नंतर त्यांनी स्पोर्ट्स कडे फिरून सुद्धा पाहिलं नाही। नंतर त्यांना समजलं की हँडिकॅप लोकांसाठी वेगळ्या स्पर्धा होतात। मग त्यांनी राष्ट्रीय स्तरावर भालाफेक, गोळाफेक, थालीफेक यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं। नंतर 2017 मध्ये सुद्धा जी भालाफेक स्पर्धा राजस्थान मध्ये होती त्यातही त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं। नंतर त्यांचा हाताचा प्रॉब्लेम खूपच वाढला, मग त्यांना भालाफेक वरून गोळाफेक वरती ट्रान्सफर करावं लागलं। पुढे जाऊन पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल पटकावलं। आणि विशेष म्हणजे आता झालेल्या पॅरा ऑलिम्पिक गेम्स मध्ये त्यांना पॅरिसला सिल्वर मेडल भेटलं आणि त्यांनी महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं नाव जागतिक पातळीवर रोशन केलं। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।